शेंगदाण्याच्या चटणीचा हिरू. शेंगदाणे घ्यायचे, भाजायचे. शेंगदाणे नाही, पहिल्यांदा शेंगदाणे घ्यायचे, निसायचे, खडा बिडा बघायचा. कढई घ्यायची, भाजायचे. असं म्हणजे लाळ जरच भाजायचे, ले लाळ नाही, मध्यम. आणि टरपट काढून घ्यायचे शेंगदाण्याचे आणि ती भाजून घ्यायचे. शेंगदाणे टरपटे काढून घ्यायचे. मिक्सरमधील शेंगदाण्याचा कूट करायचा, कूट काढून घ्यायचा. आणि मग लसूण आणि मिरचीची पेस्ट करायची त्याच्यामध्ये आणि ती बी काढून घ्यायची. आणि मग तेल गॅस पेटवायचा, कढई घ्यायची, त्याच्यात तेल वाटायचं, जिरे टाकायची, मिरची आणि लसणाचं कूट केलेलं टाकायचं आणि मग ते परतू घ्यायचं आणि मग शेंगदाण्याचं कुट्टाच टाकायचं त्याच्यात. आणि तुम्हाला तसं आवडत असतं तर तसं बी. आणि अजून शेंगदाण्याचाच प्रकार नाही, ठेचाचा दुसरा एक प्रकार, शेंगदाण्याचा ठेचाचा. तुम्ही ना मिरची अशी आखी मिरची घ्यायची, तेलात करायची, परतायची आणि त्याच्यामध्ये खाली तवा घ्यायचा, तवात करायची. तवा घ्यायचा, त्याच्यात तेल मिरची गरम याच्यातच असं तांब्याने असं ठेसायचं आणि त्याच्यात लसूणची पाकळ्या टाकायच्या, असं करायचं, असं करायचं. आणि त्याच्यामध्ये मग वरतून आवडतच शेंगदाण्याचा कुट्टा, मीठ टाकायचं. मीठ पहिल्याला बी मीठ टाकायचं, दुसऱ्याला बी मीठ टाकायचं थोडंफार. आणि असं सगळं करायचं. मिरचीचा ठेचा तयार झाला भाकरी संग. मिरची शेंगदाण्याची चटणी बी तयार झाली, ठेचा तयार झाला भाकरी संग खायला. भाकर, कांदा, पापड आणि शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा खायला तयार झाला.